नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 इथे आहोत, डीसीपी ऑफिसला। आणि आता इथे खडकपाडा पोलीस स्थानकांतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाने अतिशय चांगली कारवाई केलेली। यामध्ये साधारण 21 लाखांपेक्षा जास्तचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अतिशय उत्कृष्ट अशी ही अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात येते आणि ही कारवाई करण्यात आलेली आहे। खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे अंमली पदार्थ पथक आपल्या परिमंडळामध्ये काम करत आहे, तर पथकाचे जे अधिकारी आहेत, पीपीआय आहेत, गायकवाड, ठोके, जितेंद्र ठोके, ग्रेड पीएस आणि सर्व टीमने सर्व कामगिरी केलेली आहे। आणि खडकपाडा वाडेकर परिसरामधून आपण 3 आरोपींना त्यांना ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्याकडून 107 किलो गांजा त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। 3 जे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्या 3 आरोपींचे यापूर्वीचं एनडीपीएस रेकॉर्ड आहे। यापूर्वी ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक झालेले होते अंमली पदार्थ तस्करीमध्ये। त्याच्यामध्ये पहिला आरोपी नाव आहे वसीम खान, तो आहे भिवंडीचा, त्यावरती सुद्धा एक गुन्हा दाखल आहे जो आहे घाटकोपरचा। त्यानंतर दिनेश सरोज म्हणून आहे, हा आरोपी जो आहे तो ठाण्यामधला आहे, त्याच्यावरती पण सुद्धा घाटकोपरचाच एक 1800 किलो गांजा यापूर्वी जप्त केलेला होता। त्यानंतर तिसरा जो आरोपी आहे जो मोहित वर्मा, मुलुंड पोलीस स्टेशनचा, याच्यावर सुद्धा मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस गुन्हा दाखल होता। मोठ्या प्रमाणात आता आपण पाहायला गेलो तर एवढ्या मोठ्या प्रमाणात या कारवाया होत आहेत, पण तरी सुद्धा शहरामध्ये अगदी मोक्याच्या ठिकाणी अंमली पदार्थ अगदी सर्रासपणे मिळत आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे। शाळा कॉलेजेसच्या बाहेर अगदी पानटपऱ्यांवर सुद्धा सहजपणे मिळत असल्यामुळे मुलांपर्यंत ह्या गोष्टी आहेत त्या पोहोचतायत आणि संपूर्ण जी युवा पिढी आहे ती कुठेतरी या संपूर्ण अंमली पदार्थांच्या अधीन होते आणि आपलं जे आयुष्य आहे ते कुठेतरी वेगळ्या मार्गावर त्यांचं जात आहे। मुळातच आपण एक सजग आणि सुजाण नागरिक म्हणून अशा पद्धतीने जेव्हा पोलिसांतर्फे कारवाई केली जाते त्यांचं कौतुक करणं, अभिनंदन करणं हे तर आहेच, मात्र त्यासोबतच समाजामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ अक्षरशः खुले आम मिळत असतील तर हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह मोठा उपस्थित होतो की हे अंमली पदार्थ सहजपणे येतात कुठून, यांची जी मेन चेन सिस्टम आहे याचा मास्टर माइंड कोण आहे याबाबत सुद्धा कारवाई सुरू असते। मात्र एकच आपण इथे म्हणू शकतो की तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीला चांगल्या मार्गावरून वाहवत नेण्यासाठी हे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात आणि आपण पालक म्हणून आपल्या मुलांकडे पाहणं तर गरजेचं आहेच, मात्र समाजाचा एक भाग म्हणून जेव्हा आपण पाहतो तेव्हा प्रत्येकाची ही जबाबदारी असते